अरे तो देर हाँ? He was appreciating the bike man. हाँ शुभ प्रभात. सकाळचे वाजले 8:10 आणि आपण जातोय आज पुण्याला. सो जस्ट एक ऑफिशियल काम आलंय त्यामुळे आज सकाळी सकाळी पुण्याला निघलोय. संभाजीनगर पासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतर रेडिओमीटर कापलंय आणि मी आहे सध्या गोदावरी नदीवरती. सो आजची राईड थोडी काय ॲक्च्युअलमध्ये लॉंग राईडच कन्सिडर करता येईल. द रिझन इज पुण्याला जातोय आणि पुन्हा तिथलं काम आटोपलं की लगेच रिटर्न जर्नी सुद्धा स्टार्ट होईल. सो ओव्हरऑल अराउंड 400 to 500च्या मध्ये म्हणजे किलोमीटर्समध्ये हा प्रवास होणार आहे आजचा. रूट माझ्यासाठी त्या हिशोबाने असा काही वेगळा विशेष नाही आहे. बऱ्याच वेळेस पुण्याला येणं जाणं झालं आहे तर पूर्ण रस्ता थेटपर्यंत माहिती आहे. अचानक एवढी ट्रॅफिक का झाली इथे? सो ॲक्च्युली आज माझा असा काही प्लॅन नव्हता की व्लॉग बनवायचा वगैरे, बट जस्ट मला एक माझ्या जुन्या व्लॉगवरची कमेंट आठवली. त्यामध्ये एकाने मेन्शन केलं होतं, कारण तो ब्लॉग थोडा छोटा केला होता मी. रेकॉर्डिंग माझ्याकडे बऱ्यापैकी होती बट त्यावेळेस मोबाईलवरती शूट केलेला ब्लॉग आणि खूप विंड नॉईज वगैरे होता त्यामुळे मग मी पूर्ण ब्लॉग अपलोड केलाच नव्हता. ज्या ज्या ठिकाणी व्हॉईस वगैरे ठीक होता तेवढा पार्ट मी अपलोड केलेला आणि कमेंट अशी होती की थोडा मोठा असायला होता ब्लॉग, सो बघायला मजा आली असते किंवा ऑलरेडी त्याला आवडला होता. बट लेंथ कमी होती, जवळपास आय गेस 12 ते 15 मिनिटांची लेंथ होती. पण ती एका प्रॉपर ब्लॉगसाठी थोडी छोटी कन्सिडर केली जाते, कारण जनरली ब्लॉग जे असतात लॉंग राईडचे ते असायला हवेत 25 ते 30 मिनिटांपर्यंत. सो आय थॉट की दिस इज द राईट टाईम. एनिवे मी नेहमी पुन्हा जात नाही, आज संधी भेटली आहे. सो आजचा ब्लॉग तरी आय गेस 20 ते 25 मिनिटांचा ट्राय करेल. टॅक्सीवाला आहे की या कॅरन चालवणारा, आणि याची एक खोड आहे आणि 2 वेळेस मला ओव्हरटेक केला. हा एकदा माझ्या ब्लाइंड स्पॉटमध्ये होता जो मला दिसला नाही आणि विदाउट हॉर्न तो ओव्हरटेक करत होता. सो मला वेळ नाही मिळाला इतका, म्हणजे एनिवे काही ॲक्सिडेंट वगैरे नाही झाला. बट अचानक कोणी साईडने गेला की थोडंसं बाईक कंट्रोल करायला किंवा दुसरी कुठले व्हेकल असेल ते सुद्धा कंट्रोल करायला थोडंसं डिफिकल्ट जातं. आणि त्यांनी तसं 2 वेळेस केलं की तो ओव्हरटेक करतोय, ब्लाइंड स्पॉटमध्ये येऊन थांबतोय आणि अचानक पुढे जातोय. आतापर्यंत बऱ्याच वेळा मी या रस्त्यावरती ट्रॅव्हल केला आहे. बस म्हणा, कार असेल किंवा मग स्प्लेंडरवरती सुद्धा या रस्त्यावरती मी ट्रॅव्हल केला आहे. त्यानंतर अपाचे तर आहेच आपली. बट मला सिरियसली आतापर्यंत असं काही एक्साइटमेंट नाही वाटली या रूटवरती ट्रॅव्हल करायला, किंवा या रस्त्यावरती आल्यानंतर अशी मजा वाटेल. द रिझन इज कारण
रस्ता बऱ्यापैकी मोठा लॉंग स्ट्रेच होतो हा, जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत 250 किलोमीटरचा स्ट्रेच येतो हा. पण इथे प्रॉब्लेम असा आहे, आजूबाजूला शेती वगैरे आहे, बट ही कंटिन्युअस तुम्ही अशी काय म्हणता येईल, मला एकदा ओव्हरटेक करू द्या. ओके, सो इथे शेती वगैरे आहे, रस्त्याच्या आजूबाजूला थोडेफार झाडं वगैरे सुद्धा आहेत, पण असा निसर्ग संपन्न रस्ता मला वाटला नाही कधी. कारण असं आहे, कारण इथे प्रत्येक 50-60 किंवा 50-60 थोडं कमी होईल, पण इथे जनरली 200-300 मीटरमध्येच एखादं घर भेटणार तुम्हाला, किंवा एखादं शॉप भेटणार. शॉप नसेल तर मग डिरेक्टली गावच येईल, गाव नसेल तर मग एखादी इंडस्ट्री असणार. सो कंटिन्युअसली या रस्त्यावरती काही ना काही आहेच. त्याचं बेनिफिट एकच आहे की तुम्ही या रस्त्यावरती उपाशी नाही म्हणणार आहेत, बिकॉज हॉटेल्स भरपूर भेटणार आहेत तुम्हाला या रस्त्यावरती. बट ॲज अ रायडर हा रस्ता तुम्हाला जास्त एक्साइटेड नाही करत. हेच एवढं एकच रिझन आहे की आता तुम्ही इथे आतापर्यंत ज्या 2-4 मिनिटांमध्ये मी काय ते बोलतोय त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असणार, मी हायवेवरती आहे, पण स्टिल कंटिन्युअसली असं एखादा शेताचा परिसर दिसतोय, किंवा जंगला टाईपचा एरिया दिसतोय, किंवा एखादी नदी आहे, त्याच्या आजूबाजूला काहीच नाही, प्रॉपर निसर्ग संपन्न प्रदेश दिसतोय, असं या रस्त्यावरती मला बघायलाच मिळत नाही. हायवेवरती असताना ऑफ रोडिंग करावी लागते. शीट थोड्यासाठी घाण झाली. बट एनिवे, मी ते थांबलो होतो फक्त एक क्लिप चेक करायला, की जे मी बॅकग्राऊंड ब्लर वगैरे आहे, बॅकग्राऊंड तर नाही म्हणता येणार, सर्व काही फोरग्राऊंडमध्येच आहे आपल्या, बट स्टील ज्या आजूबाजूला जो काही एरिया दिसतोय तो ब्लर करायचा प्रयत्न करतो तुम्ही, आणि त्या सेटिंग्स वगैरे अप्लाय केला, ND फिल्टर नाही आहे, तर फुटेज ॲक्च्युली खूप जास्त ओव्हर एक्सपोज होतो आहे, रस्ताच क्लिअर दिसत नाही आहे. सो आय एम नॉट शुअर की पोस्ट प्रोसेसिंगमध्ये ती गोष्ट क्लिअर होऊ शकते की नाही होऊ शकत. बट फक्त पोस्ट प्रोसेसिंगच्या भरोश्यावरती नाही बोलू शकत. सो आय एम स्विचिंग द कॅमेरा सेटिंग्स टू दी ऑटो. सो ॲटलिस्ट ब्लॉगमध्ये टेक्निकल चेंजेस नसतील कॅमेराच्या बाबतीत, बट व्हिडिओ तरी नॉर्मल बघायच्या लायकीचा येईल. तर त्या सेटिंग्स वगैरे सेटिंग्स तर परफेक्ट होती, बट फिल्टर नाही आपल्याकडे, आणि ज्यावेळेस आपण शटर स्पीड, अपेचर वगैरे ह्या गोष्टी चेंज करतो तर एक्सपोजरमध्ये चेंजेस होणे स्वाभाविक आहे. बट जर फिल्टर असतं तर आता हा घाटावरचा रस्ता, घाट तसाही एवढा काही विशेष मोठा नाही आहे, बट फिल्टर असतं तर हा घाटावरचा रस्ता अजूनही सुंदर दिसला असता. बट लेट सी, मी नंतर ट्राय करून बघेल. फक्त आहे की रिस्क नाही घेऊ शकत फुटेज सोबत. जर ते फुटेज कामाला चालला नाही तर मग ब्लॉगमध्ये टाकून उपयोगच नाही आहे. मी आधी म्हणालो होतो की हा रस्ता जास्त एक्साइटिंग नाही आहे, आणि त्यात अजून एक भर, जवळपास नेवासापासून पुढे आता नगरच्या जवळपास आलो आहे मी. अजून पोहोचलो नाही आहे नगरला किंवा अहिल्यानगरला, पण रस्ता असा प्लेन पुढे मिळतच नाही आहे. इतके खड्डे आहेत रस्त्यावरती, इव्हन बायकरसाठी सुद्धा इझी नाही आहे हा रस्ता. एनिवे, जर तुमचं डिस्टन्स कमी असेल, ट्रॅव्हल कमी असेल, तर प्रॉब्ली तुम्हाला जास्त अडचण नाही फेस करावी लागणार. पण ज्यावेळेस तुम्ही लॉंग राईड करता आणि
कंटिन्युअसली असा रस्ता फेस करावा लागतोय की जिथे दर 50-60 मीटरवरती एखादा खड्डा येतोय. बघा इथे आहे परत. आणि ही जी एवढी ट्रॅफिक इथे झाली आहे मोस्टली ही खड्ड्यांमुळे झाली असणार. सो दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ द सिटी. जितकं मला माहिती आहे अहमदनगरमध्ये किंवा सॉरी अहमदनगर नाही अहिल्यानगर. तर अहिल्यानगरमध्ये हा एकटाच एकुलता एक ब्रिज आहे किंवा फ्लायओव्हर आहे. सो फायनली आता आपण अहिल्यानगरच्या बाहेर आलोय आणि मी काउंट करत होतो की किती स्पीड ब्रेकर्स आहे तिथे. तर आतापर्यंत झालेत 28 आणि आला समोर 29वा. सो पुण्यावरती जाताना छत्रपती संभाजीनगर कडून नगरच्या बाहेर निघेपर्यंत एकाच रूटवरती मी पूर्ण सिटीमध्ये नाही मोजत बसलो. फक्त ह्या रूटवरती 29 स्पीड ब्रेकर आहेत. एखाद दुसरा कॅल्क्युलेशनमध्ये किंवा मोजताना कमी जास्त झालेला असू शकतो. बट आय थिंक कमी तर झालेला नसणार आहे. ज्यावेळेस मी पुण्याला राहत होतो ना त्यावेळेस बसनं ट्रॅव्हल करायचो आणि आता जो समोरचा रस्ता आहे असा प्लेन खाली जातोय किंवा पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे येताना हा रस्ता खालून असा वरती जाताना दिसायचा. हा सीन मला बरेच वेळेस कॅप्चर करू वाटत होता पण प्रत्येक वेळेस बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूची सीट मिळत नव्हती त्यामुळे तो मिस व्हायचा. बट आय डोंट नो आता कॅमेरामध्ये कसा कॅप्चर झालाय हा रूट. कारण तिथे आपण वाईड अँगल यूज करतोय आणि वाईड अँगलमध्ये जे एक्झॅक्टली आपल्याला हवं आहे किंवा ज्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे ते नाही करता येत. बराचसा आजूबाजूचा एरिया सुद्धा कॅप्चर होतो. स्टील लेट्स सी की हा एरिया कसा कॅप्चर झाला आहे. आणि इथून पुढे हा रस्ता इकडे टर्न होऊन त्याच्यामध्ये आय एम नॉट शुअर इथे नदी आहे की काय आहे. बट हा परिसर दिसायला खूप सुंदर वाटतो त्यावेळेस आपण पुण्यावरून संभाजीनगरकडे येतो. कारण इथे मध्ये हिरवळ वगैरे आहे. येण्याचा रस्ता तिकडे खालून आहे. So guys just took the much needed break. सुप्याजवळ आहे कदाचित मी आता. समोरची सिटी तुम्हाला दिसत असणार आहे ती आहे की सुप्याचीच आहे. ओ शिट पेट्रोल इथं संपलंय. ओके एनिवे लेट्स गो. बत्तीस नाही सिंगल पर्सन साठी बरोबर आहे. 36 हा. सो गाईज आपण पोहोचलोय शिक्रापूरमध्ये सध्या. आणि जे ट्रॅफिक आहे इथे मॅक्झिमम आहे कारण इथे मला लिटरली थांबावं लागले. बाकी ट्रॅफिक तर मला सॉरी सो ट्रॅफिक मला लागली होती शिरूरपासून
पण ती फ्लोविंग होती, त्यामुळे काही जास्त इश्यू नव्हता. पण शिरूरपासून आतापर्यंत ट्रॅफिक कमी व्हायचं नाव घेतच नाही आहे. सो लकीली आय थिंक आता इथे सिग्नल सुटला आहे, त्यामुळे ओ शिट, की ते सिग्नलच नाही, ते पोलीस ऑपरेट करतायत. PMT PMTला बघून एक आठवलं की पुण्यामध्ये जी बस इलेक्ट्रिक असू द्या किंवा ती साधी बस किंवा ती अगोदर जी खटारा बस यायची ती कुठलीही बस असू द्या पुण्यामध्ये, प्रत्येक रूटवरती जो काय रेट ठरला आहे तो फिक्स असायचा. असं नाही की इलेक्ट्रिक आहे म्हणून याचे चार्जेस वेगळे असतील, किंवा ती दुसरी ग्रीन आणि रेड कलरची जी समोर आहे ती तिचा रेट वेगळा असेल किंवा खटारा एकदम स्वस्त असेल, असं काहीच नाही आहे. बट अदर हँड मी हैदराबादमध्ये होतो. हैदराबादमध्ये एक मेट्रो एक्सप्रेस आणि म्हणजे ग्रीन कलरची आणि एक लाल कलरची आणि ही इलेक्ट्रिक, तिघांच्या रेट्समध्ये डिफरन्स आहे. ॲक्च्युली टाईम सगळ्या बसेस सेमच घेतात. ती मेट्रो एक्सप्रेस नावाची जी बस आहे, म्हणतात ती फास्ट आहे वगैरे, पण असं काही विशेष फरक नाही पडत डिस्टन्समध्ये, सॉरी टाईममध्ये. सो आय गेस अदर सिटीजमध्ये पण सेम रूल असायला हवा. जर तुम्ही टाईममध्ये बेनिफिट करून देत नाही कस्टमरला, तर त्या केसमध्ये रेट्समध्ये चेंजेस असायला नको. संपूर्ण हायवेवरती जेवढा थकवा येत नाही ना, तेवढा थकवा इथे फक्त ट्रॅफिकमध्ये येतो. तेवढे खराब हालत होऊन जाते इथे. मला आता भूकही लागली आहे, बट जर मी खायला थांबलो तर माझी अपॉइंटमेंट मिस होईल. बट स्टील लेट मी सी की कॅफेटेरिया वगैरे असेल तर पॉसिबली काहीतरी पोटात जाऊ शकतं. ताई चला. Oh shit, ऑफरोडिंग करना पड़ता है इधर. He was appreciating the bike man. So I guess this is the road, because this is the season mall, and from the season mall I had to take the right turn. So guys, we are very close to our destination. First part of this journey is almost completed. The second part, after our meeting, I'll head back to home. That is again 200 or 250 kilometers. So I don't know whether I'll shoot it or not. My battery is almost drained. It's my DJI's battery as well as my own battery also, because I didn't had food.
left turn. Okay, so I hope you like the vlog. The weather in the Pune, yeah, sorry, the weather in the Pune is pretty good. Luckily मला पाऊस वगैरे नाही भेटला रस्त्यामध्ये. So everything went well. नेक्स्ट व्लॉग मी बघेल बनवायचा नाही बनवायचा रिटर्न जर्नीचा. बट टिल देन हा व्लॉग इथपर्यंतच. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईबसुद्धा करा आणि सजेशन्स वगैरे असतील तर प्लीज कमेंट करा. ओके, लेट मी ओके, सो I'll meet you in the next vlog. Till then, see you. Bye bye.